दहिसरमधली ब्रेकिंग बातमी। दहिसरमध्ये मनसे आणि शिवसेना शिंदे गट हे समोरासमोर आलेले आहेत। संजय निरुपम यांच्याकडून आज दहिसरमध्ये रिक्षा चालकांच्या सोबत संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि निरुपम यांच्या या कार्यक्रमाला मनसेचा तीव्र असा विरोध आहे। त्यामुळे मनसे आणि शिंदे गट यांच्यामध्ये हा राडा होण्याची शक्यता आहे। दहिसरमध्ये पोलिसांनी सध्या मोठा बंदोबस्त देखील तैनात केला आहे। तर येत्या 1 तारखेपासून महाराष्ट्रामधल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा आलीच पाहिजे असा एक नियम आता त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती संजय निरुपम यांनी रिक्षा चालकांच्या सोबत संवादाचा एक कार्यक्रम दहिसरमध्ये आयोजित केलाय। मात्र या कार्यक्रमाला सध्या मनसेकडून तीव्र असा विरोध केला जातोय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती मनसे आणि संजय निरुपम यांचे कार्यकर्ते त्यांचे समर्थक हे आमने सामने येण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आहे। सत्यम सिंग आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। सत्यम, मनसे आणि शिंदे गट हे जे कार्यकर्ते आहेत आमने सामने येत आहेत, मनसेची नेमकी भूमिका काय या सगळ्यामध्ये? नक्कीच यामुळे आपण पाहिलं तर मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी सक्तीचे जे आहेत 1 मे पासून लागू केले आहेत। याच्याच विरोधात आता मनसे जे आहेत समर्थनात समोर आली आहे। तर शिवसेना शिंदे गटाचे जे नेते आहेत संजय निरुपम यांच्याकडून मराठी सक्तीला कुठेतरी विरोध करण्यात आली आहे। कारण की जे उत्तर भारतीय रिक्षा चालक आहेत ज्यांचं मराठी येत नसेल तर असे लोक बेरोजगार होतील। त्यामुळे संजय निरुपम आहे फेरविचार करण्यासाठी प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिलं होतं। यानंतर आज तसं दहिसरमध्ये संजय निरुपम कडून रिक्षा चालकांसोबत संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। याच कार्यक्रमाचा आज मनसेकडून विरोध केला जात आहे। आता दहिसरमध्ये आपण पाहिलं तर मनसे आणि शिवसेना शिंदे गट समोर कार्यकर्ता आले आहेत। दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी केली जात आहे। सध्या मोठ्या संख्येमध्ये पोलीस या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मात्र अशामध्ये आपण पाहिलं तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जो दहिसर लिंक रोड आहे ते काही काळासाठी आता वाहतूक कोंडी निर्माण झाली, वाहन चालकांना अडथळा निर्माण होत आहे। मात्र आपण पाहिलं तर दोन्ही बाजूंनी घोषणा आहेत एकमेकांच्या समोर येऊन वातावरण या ठिकाणी बिघडण्याचं पाहायला मिळत आहे। ठीक आहे सत्यम, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।